हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मैत्रिणींनो, काही दिवसापूर्वी मी एक पोस्ट शेअर केली होती की आमच्या जवळच एक डोंगर आहे आणि तिथली भरपूर झाडं तोडून टाकलेली होती. खरं तर त्यांचं म्हणणं असं होतं की ती विषारी झाडं होती, म्हणजे ऑक्सिजन देणारी झाडं नव्हती ती. त्यामुळे मग त्यांनी ती झाडं तोडली आणि आता तिथे नवीन रोपं लावायची काम चालू आहे. तिथे बऱ्यापैकी कडुलिंब, त्यानंतर पेरू, मोगरा वगैरे अशीच झाडं लावत आहेत. का ते नाही माहिती, पण थोडंसं अंतर वगैरे ठेवून लावले असते तर खूप बरं झालं असतं. पण ते खूप जवळजवळ लावत आहेत. मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन असते पुढे. पण तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचं एक सबस्क्राईब माझं व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन वाढवत असतं. तुमची एक छान सुंदर मस्त अशी कमेंट मला व्हिडिओ बनवण्यासाठी हुरूप देत असते. तर बघू शकताय काही मैत्रिणी डोंगरावरनं खाली येत आहेत. त्यानंतर मग घरी गेले. घरी जाताना आजूबाजूनी इतकी छान सुंदर मस्त अशी झाडं आहेत ना, घरी जाताना बाहेर जाताना खरंच खूप छान वाटत असतं. आणि आमच्या बाजूलाच जिम आहे, तिथे व्यायामसुद्धा करते कधी कधी. थोडी रोप आणली काय? काल गेले होते नारायणपूरला, होते विकायला. मग म्हणलं 20-20 रुपयालाच गड्डी एवढं 20 रुपयाला कुठे गेले? एवढं 20 रुपयाला हां ना. नारायणपूरला गेले होते काल. अख्खं काढलंय होय तुम्ही? हा, अख्खं काढलंय, मधलं पण काढलंय. मग लाईट नव्हती ना त्या दिवशी सकाळी सकाळी. हां मग म्हणलं घरी बसून काय करू. पाणी द्यायला लागेल त्यांना लगेच. पाऊस नाही तोपर्यंत आता द्यावं लागेल. पुन्हा पाऊस आल्यावर काही गरज नाही. भैयाला सांगायला पाहिजे उचलून टाक म्हणून पत्रे बित्रे. मला का? एक 2 3 4 आणखी एक कुठे गेले? हे एक 5. छान दिसतंय की तिथे. काल रात्री आमच्याकडे ब्रह्मकमळ उमललं होतं. म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी आमच्याकडे ब्रह्मकमळ उमललं होतं. त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला नव्हता, पण मी व्हिडिओ शूट करून ठेवलेले होते. म्हटलं व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर झालाच पाहिजे. तर मैत्रिणींनो, बघू शकताय संध्याकाळी भरपूर उशीर झाला होता. साधारण 10:30 पावणे 11 वाजले होते. शिवूंच्या बाबांना ऑफिसला जायचं होतं आणि त्याच वेळेस बरोबर ब्रह्मकमळ उमललेलं होतं. तर मी आधी सगळ्यात आधी त्याची पूजा वगैरे करून घेतली, कारण ब्रह्मकमळ घरात उमलणं म्हणजे लक्ष्मी आपल्या घरात येण्यासारखं असतं. आणि मग मी तर खूप प्रचंड वाट बघितली, त्यामुळे मी येणाऱ्या प्रत्येक फुलाची पूजा करत असते, प्रत्येक फुलाची. त्यानंतर मग ते फूल घेऊन आम्ही महादेवाच्या मंदिरात गेलो. त्याचा एक स्पेशल असा व्हिडिओ मी शूट केलेला आहे. तो व्हिडिओ मी यूट्यूबला पण टाकलेला आहे आणि इंस्टाग्रामला तर अतिशय सुंदर दिसतो. इंस्टाग्रामला स्नेहा संदीप ऑफिशियल या इन्स्टा हँडलला जाऊन तुम्ही नक्की बघू शकताय. आणि आपल्या यूट्यूब चॅनलच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकताय. म्हणजे ब्रह्मकमळ महादेवांच्या भेटीला चाललं आहे असा मी एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा सोमवती अमावस्येचा व्हिडिओ आहे. अजून परत माझ्या घरी ब्रह्मकमळ उमललेलं आहे, त्याचासुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत पुढे शेअरच करणार आहे. पण त्याआधी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि मला कमेंट करून सांगायचं की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत ते. मी तुमच्यासारखीच एक सर्वसामान्य गृहिणी आहे आणि प्रत्येक गृहिणीची धडपड असते की मी घरात बसून मला काहीतरी करता यावं. तर मला फोटो व्हिडिओ याची खूप आवड आहे, खूप जास्त आवड आहे. त्यामुळे मग मला असं वाटतं की त्यानंतर मी ऑनलाईन सेलिंग वगैरे पण करते, पण ह्या गोष्टीची मला जास्त आवड आहे. तर बघू शकता फायनली आम्ही मंदिरात गेलो आहे. मंदिरात जाऊन दर्शन घेत आहेत महादेवांचं. ब्रह्मकमळाला आम्ही वाहतो आहे असा एक व्हिडिओ शूट केला. खरंच खूप सुंदर वाटतं जेव्हा ही आपली एक इच्छा पूर्ण होते ना. खरं तर माझ्या घरातलं फूल पहिल्यांदा महादेवाला गेलेलं आहे. कारण काय होतं, एक तर शिवमचे बाबा ऑफिसला असतात, 12 वाजेपर्यंत आपण वाट बघतो, तोपर्यंत मंदिर बंद झालेलं असतं. पण यावेळेस आम्ही जरा लवकर गेलो होतो, 10 वाजले होते तेव्हा आम्ही गेलो होतो. त्यानंतर मग महादेवाला फूल वाहिलं आणि देवाला प्रार्थना वगैरे केली आणि मग तिथून आम्ही निघालो. खरं तर शिवमचे बाबा आणि आम्ही दोघंही पहिल्यापासनं खरंच अगदी मनापासून म्हणायचं तर शिवभक्त होतो, म्हणजे आहोत अजूनसुद्धा. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये महादेव आमच्या असतातच. आणि मी लग्नाआधी भरपूर वेळा 16 सोमवार वगैरे केलेले आहेत, कारण माझी खूप श्रद्धा आहे महादेवावरती. आणि लग्न झाल्यानंतर मला समजलं की शिवमचे बाबासुद्धा लहानपणापासनं त्यांच्या म्हणजे आमच्या घराजवळच महादेवाचं मंदिर आहे, तिथे रोज महादेवाला जल अर्पण करायला जायचे. ते मला जेव्हा मी ऐकलं ना तेव्हा मला खरंच खूप छान वाटलं. त्यामुळे मला असं वाटतं की माझं लग्न हे महादेवांच्या इच्छेने झालेलं आहे. महादेवांनी ज्या मुलाला निवडलं आहे त्या मुलासोबत माझं लग्न झालं आहे असं मला वाटतं. असंच तुमची काही स्टोरी आहे का, मला ते सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा. कारण मी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये छोट्या छोट्या एखाद्या याच्यामध्ये मी माझ्या आठवणी, माझ्या गोष्टी शोधत असते. तुम्हीही तसेच आहात का हे सुद्धा मला नक्कीच सांगा. बघू शकताय किती सुंदर दिसते ना महादेवाची पिंड. याचसाठी केला होता हा अट्टहास असं वाटतं मला. त्यानंतर मंदिरात बघू शकता अगदी शांतता होती, कारण बराच उशीर झालेला होता. इथे सगळे मंदिर आहेत त्यामुळे मग काही टेन्शनच नसतं. त्यानंतर ह्या ताईंकडे चावी असते, त्यांनी आणून दिली. त्यानंतर आजचा व्हिडिओ, तर आज मला शेंगुळे बनवायचे होते, त्याच्यासाठीची माझी तयारी चालू होती. चला तर मग मी पुढे तुमच्यासोबत रेसिपी म्हणजे शेंगुळ्याची माहिती थोडीशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि माझ्यासाठी एक सुंदर छानशी एक कमेंट नक्की करा की तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटत आहेत ते. तर आज संध्याकाळच्या जेवणामध्ये छान असे मुटकळे केलेले आहेत. आमच्याकडे कुळदाचे मुटकळे म्हणतात यांना. तुम्ही कधी केलेत का किंवा तुमच्याकडे करतात का हे मला सांगा. किंवा कुळदाची जिलेबी वगैरे असंही म्हणतात बऱ्याच ठिकाणी. आमच्याकडे कुळदाचे मुटकळे म्हटलं जातं. बघू शकताय म्हणजे हुलगे असतात, हुलग्यांचं पिठापासनं हे बनवलेलं आहे. लांब लांब असतं थोडंसं नूडल्ससारखं, त्यामुळे मग तिला जिलेबी वगैरे असं म्हणतात. तर संध्याकाळचं ऑलमोस्ट काम आवरून झालेलं आहे माझं. दिवा पण लावून झालेला आहे. तर मैत्रिणींनो असा होता माझा आजचा दिवस. तर मैत्रिणींनो आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आपले 6,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. लवकरात लवकर आपल्याला 10,000 पूर्ण करायचे आहेत. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. त्याचमुळे सांगते मैत्रिणींनो, व्हिडिओ जास्तीत जास्त बघा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आपले व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बाय बाय.